टुडेज आयुर्वेदाच्या रचना शरीराच्या अस्थिशारीर या चॅप्टरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सुश्रुताचार्यांचं अस्थिशरीराबद्दलचं मत ऐकून घेतलं. आता आपण चरक आचार्यांनी काय म्हटलेलं आहे ते बघणार आहोत. चरकाचार्यांनी दातांबरोबर दंतोउदखलांचा म्हणजेच दाताभोवतीलचे मांसल भाग, ज्यांना आपण थोडक्यात गम्स किंवा हिरडे असे म्हणतो, तर याचा सुद्धा समावेश त्यांनी याच्यात केलेला आहे. आता 300 जे आहेत ते सुश्रुतांचे आहेत आणि 360 जे आहेत ते चरकांचे आहेत. ते सिनियर असल्यामुळं. तर आता हे 60चं वर्गीकरण सुश्रुतापेक्षा अधिक 60 कुठले ते आपण बघणार आहोत. तर हे झाले प्रत्येक हिरड्यांचं वर्णन, म्हणजे किती झाले 32. आता तसेच 20 बोटांच्या हस्तपाद नखांचा देखील समावेश अस्थिमध्ये केलेला आहे. म्हणजे ते झाले 32 गम्स अधिक 20 हातापायांच्या बोटांचे नख, 10 ऊर्ध्व 10 अधो. ठीक आहे. तालवास्थी 2 हनुमूलामध्ये 2, हनुमूलबंधाच्या ठिकाणी 2, पृष्ठामध्ये 45, 30, म्हणजे हे 20, 22, 23, 24, तालवास्थी 1. परत जाऊया. तालवास्थी 1 हनुमूलबंधाच्या ठिकाणी 2, तालवास्थी 2 दंत हिरडे 1 हनुमूलबंधाच्या ठिकाणी 2, हे झाले 5 आणि 45 हे झाले 50 आणि नख झाले 10. अशा पद्धतीने टोटल 60 जे आहेत 60 आपल्याला एक्स्ट्रा इज इक्वल टू 360 नख अस्थी आपल्याला चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत. ओके. तर अर्वाचीन शास्त्रामध्ये अस्थींची संख्या किती सांगितलेली आहे? 206. अर्वाचीन शास्त्रात तरुण अस्थी व दंतास्थीचा समावेश केलेला नाही आहे. हा परत तुम्हाला MCQ विचारला जाणार. तरुण अस्थी आणि दंतास्थी. पुढील प्रमाणे कुठले आहेत, कुठले नाही अर्वाचीन शास्त्रानुसार. ठीक आहे. तसेच काही अस्थी अर्वाचीन शास्त्रात जास्त सांगितलेले आहेत. चरक सुश्रुत अर्वाचीन शास्त्रानुसार अस्थींची गणना ती तालिका खाली दिलेली, आपण ती बघणार आहोत. तर सर्वप्रथम संख्या चरकानुसार 360, सुश्रुतानुसार 300, अर्वाचीन शास्त्रानुसार
206. मग षडंगानुसार संख्या हा परत MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू AIPGTला विचारू शकतात. तर पहिला आहे 4 शाखा. चरक संहितेमध्ये 128 सांगितल्यात, सुश्रुत संहितेमध्ये 120, अर्वाचीनमध्ये 120. मध्य शरीरामध्ये 140 चरक संहितेनुसार, इकडे 117, इकडे 50. शिरोग्रीवामध्ये 92, इकडे 63, इकडे 36. इकडे एकूण जे आहेत ते आपल्याला माहिती आहेत. मग अस्थिगणनेतील भेद कुठले कुठले? तर चरक संहितेनुसार, प्रत्यंगानुसार आणि सुश्रुतेमध्ये. तर नख 20 हे चरकमध्ये वर्णन केलेले आहेत. पादांगुल अस्थी 15 वर्णन केले आहेत. इकडे नखांचा उल्लेख केलेला नाही आहे. ठीक आहे. पादांगुल अस्थी 15, अंगुले अस्थी 15, शलाका 5, पादतल 4, कुर्चा 5, गुल्फ 1 असे टोटल मिळून 10. आणि त्याचं नाव इकडे शलाका अधिष्ठान गुल्फ असं केलेलं आहे. इकडे गुल्फाच्या ठिकाणी, कुर्च्याच्या ठिकाणी 5, पादतलाच्या ठिकाणी 4 आणि अंगुलस्थीच्या ठिकाणी हे टोटल असं 10चं वर्णन सुश्रुत संहितेमध्ये आहे. त्यानंतर पार्श्वनी 1-1 दोन्हीकडे, जंघास्थी 2-2 दोन्हीकडे चरक आणि सुश्रुतांच्या याच्यात. त्यानंतर जान्हवास्थी दोन्हीकडे 1-1, जानुकपालास्थी चं वर्णन कुठल्या आचार्यांनी केलेलं आहे असं तुम्हाला विचारू शकतात. तर हा तुमचा